ऐका शुक्रवार जीवितीची कहाणी. अटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली. तिला सांगू लागली की बाई बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसतायत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईल. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताचं बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावू आलं. त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावता राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करून सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीनं एकादशी करून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व ती वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागले. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणी साहेब बाळातीन झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवितीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जे जीविते आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. हे ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसले, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीची मांडवा घालून जाणं वर्ज्य केलं. तांदूळाचं धुणं ओलांडून बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्रीची घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाला, कोण्या पापीने माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय काय देण्यास भिईल काय? हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्यास परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीच्या दिवशी होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटत पसरलं आहे? जी ती उत्तर करीते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती. त्याने हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्री झाल्यावर सटवी जीविते आपल्या रस्त्याने निघून गेली. उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणेच प्रकार झाला. 2ऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गया वर्जनाची वेळ आली. पिंड देवती वेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण
त्यानं ब्राह्मणाला विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचे कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाने मामांत केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप झाला, मला जीवितीचं व्रत आहे, माझं नियम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईल. राजानं कबूल केलं. जिथं तांदूळाचं धुणं होतं तिथं काढून तिथं सारवून त्यावर ती आली. हिरवा बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याचा मांडवा खालून गेली नाही. दरवेळी जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतला. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. त्या ह्याच्या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हात चालपेल ठेवून रुजून निजला. काही वेळा काही केल्याने उठेना. तेव्हा त्याची आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितले की ती खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जीविती तिला प्रसन्न झाली तशी तो मामा होवा. ही 60 अवताराची कहाणी